नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजची जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे आहे आळूच्या वड्या। मी इथं आळूची पाने घेऊन स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे। पण आता आळूच्या वड्या करताना बऱ्याच जणांना प्रश्न असा असतो की त्याचे रोल तुम्हाला करता येत नाही, तर आपल्याला इथं रोल वगैरे काही करायचं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण यामध्ये आज बेसन वापरणार नाही। तर बिना बेसन वापरता आणि बिना रोल करता आपण आळूच्या वड्या त्या सुद्धा भरपूर लेयरच्या कशा बनवायच्या ही रेसिपी आज पाहणार आहे। तर त्यासाठी साहित्य काय लागतं ते आता आपण पाहूया। आता हे पाहिजे मी आहे ना 7-8-10 पानं घेतलेली आहेत आळूची, त्याचबरोबर भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। एक मोठी वाटी भरून मी डाळ 2 तास भिजवली होती। जास्त वेळ भिजवली तरी काहीच हरकत नाही। आता आपल्याला एक वाटण करायचं आहे। त्याच्यासाठी मी इथं 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 7-8। त्याचबरोबर इथं चिंचेचं थोडंसं बुटूक घेतलेलं आहे। आता त्याचबरोबर मी इथं गूळ टाकलेला आहे 1 चमचा। थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवलं तरी काहीच हरकत नाही। अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने पावडर, अगदी 1 पिंच मी हळद टाकली आहे आणि अगदी थोडंसं लाल तिखट टाकले। आता थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। फाईन पेस्ट नाही झाली तरी काहीच हरकत नाही। आपण काय करायचं आहे, ही डाळ वाटणार आहे ना तीच त्याच्यामध्ये वाटून घेऊया। आणि आपल्याला लक्षात ठेवायचे कमीत कमी पाणी वापरून आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे, कारण आपल्याला वड्या करताना खूप पातळ मिश्रण नको हवंय। पहा इथं एकदम असं सरभरीत मिश्रण आहे, खूप एकदम फाईन पेस्ट पण केलेली नाही आहे किंवा खूप मोठंसुद्धा ठेवलेलं नाही आहे। आता दुसरासुद्धा मी घाणा असाच वाटून घेतलेला आहे। अजिबात वेळ लागत नाही याला। ह्या चवीमध्ये तुमच्या आळूच्या वड्यांमध्ये फरक पडतो थोडासा। आता इथं चवीनुसार मीठ घातले आणि साधारण 1.5 चमचा मी पांढरे तीळ घातले, तुम्ही अजूनसुद्धा घेऊ शकता। आणि त्याचबरोबर हिंग घातले आणि अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे। तो आत हे मिश्रण आहे ना कोरडं पडू नये म्हणून तुम्ही तेल अजून घेतलं तरी चालेल। आता त्याचबरोबर अगदी 2 पिंच मी सोडा टाकलेला आहे। आणि इथं मी ओवा टाकायची राहून गेली, तुम्ही ओवासुद्धा नक्की टाका। छान मिश्रण मिक्स करून घ्या आणि लगेच आपण आता वड्या करायला घेऊया। वड्या करताना पहा पानं जे आहेत ना त्यांची शिरा अशा काढून घेतल्या ना तर तुम्हाला वळकटी करताना त्रास होत नाही। आता आपण इथं वळकटी करणार नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही घ्या, फोल्ड करताना सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको म्हणूनसाठी मी ह्या शिरा काढते आणि त्याच्यावर लाटणं फिरवलं ना तुमचं बरंच पुढचं काम सोपं होऊन जातं। ठीक आहे, आता आपण काय करूया, त्याच्या अगोदर वड्या भरायच्या अगोदर इथं स्टीमर ठेवूया आणि त्याला चाळणीला तेल लावून वगैरे घेऊया। आता मी सगळ्यात मोठं असं पान घेतलेलं आहे आणि आपण हे बनवलेलं बॅटर जे आहे ना ते संपूर्ण पसरवून घ्यायचे। त्याच्यात कंजूसी करू नका, व्यवस्थित लावा। जसं बेसनाच्या वड्या तुम्ही करताना भरताना त्याच पद्धतीने इथं करायचं आहे। फक्त या आळू वड्यांना शिजायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यात बेसन असतं आणि ह्याच्यात हरभऱ्याच्या डाळीचं वाटण असतं। आता पहा मी कशा व्यवस्थित भरलेल्या आहेत, जास्त त्याच्यात बॅटर भरलेलं आहे। आता दोन्ही बाजूनी अगदी हलक्या हाताने फोल्ड करून घ्या, त्यालासुद्धा मिश्रण लावून घ्या, म्हणजे तुमच्या वड्या अजिबात अशा सुट्ट्या होणार नाही किंवा उचकटणार नाही। ठीक आहे, आता तुम्ही मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने करून असं जरी तुम्ही वाफवायला ठेवलं तरी चालेल, पण मी लास्टला अजून एक फोल्ड करून घेतलेलं आहे, त्याने आपली आळूवडी बाहेरून सुद्धा छान दिसेल। ठीक आहे, अशा पद्धतीने मी उरलेल्या पानांचं सुद्धा करून घेते। आता आपलं स्टीमरसुद्धा गरम झाले आणि आपल्या वड्यासुद्धा करून झालेल्या आहेत। आता यांना उकडायला म्हणजे 15 ते 20 मिनटं अंदाजे आपण मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं आहे। पाहू शकता 20 मिनटानंतर आता जर आपल्या हाताला ते चिकट लागत नसेल ओलसर तर आपल्या वड्या झालेल्या आहेत असं लक्षात घ्यायचं। पूर्णपणे मी थंड करून घेतल्या त्या आणि त्याच्यानंतर चिरायला घेतल्यात। पहा किती छान लेयर आलेले आहेत त्याला, मस्त अशा। आता हे जाडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्ही पातळसुद्धा चिरू शकता किंवा जाडसुद्धा चिरू शकता। मी याचे अजून पातळ काप करून घेतलेले आहेत। ठीक आहे, पहा त्याला मस्त लेयर येणार आहेत। आता मी काय केलेले, काही वड्या ज्या आहेत ना इथं मी शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत। ज्यांना हेल्दी खायचं असेल त्यांनी कमी तेलात
इथे शॅलो फ्राय करून घ्या, नाहीतर सरळ तुम्ही तेलामध्ये ह्यात तळून घेऊ शकता. मी त्याचे अजूनसुद्धा बारीक तुकडे करायचा प्रयत्न केला आणि तळून घेतले. आता पहिल्यांदा टाकल्यावर अजिबात त्या वड्यांना हात लावायचा नाही आहे, कमीत कमी 2-3 मिनटं तरी. आणि मग त्या वड्यावरती तरंगल्या की मग तुम्ही त्या पलटी करू शकता. आळूच्या वड्यांना तळायला तसा 10 मिनटं तरी कमीत कमी एका घाण्याला तळायला वेळ हवा आहे. तर तुम्ही पहा अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्यात. आता मी पुन्हा त्याला पलटी करते आहे आणि छानपैकी कलर येऊ द्या, कारण आपले डाळ आहे त्याच्यात भिजत घातलेली, वाटलेली, म्हणून आपल्याला ह्या वड्यांना तळायला थोडासा वेळ जास्त जाईल. 10 ते 12 मिनटात आपल्या वड्या छानपैकी तळून होतात. आणि जेव्हा गॅस बंद करायचा असेल त्याच्या अगोदर तुम्ही गॅस मोठा ठेवायचा आहे, म्हणजे तुमच्या वड्या जास्त तेल पिणार नाही आणि छान अशा आपल्या वड्या होऊन जातील. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि जसं बेसनच्या वड्या लागतात ना, त्याच पद्धतीने ह्यासुद्धा अजून छान आणि खुसखुशीत होऊन जातात, छान बनतात. नक्की ट्राय करा. पहा आता छान त्यांना कलर आलेला आहे. मी आता अशा प्रकारे बाकीच्यासुद्धा वड्या तळून घेणार आहे, सगळ्या उरलेल्या. काही मी शॅलो फ्राय केल्यात आणि काही अशा तळून घेतलेल्या आहेत. पहा तुम्ही त्याचे लेयर किती छान सुटलेले आहेत मस्त प्रकारे. दुसरासुद्धा घाणा पहा, तोसुद्धा असा छान झालेला आहे. खरपूस मी तळून घेतल्यात. आणि ह्या ज्या शॅलो फ्राय केल्यात ना, त्यासुद्धा बघा सगळ्या बाजूनी त्यांना मी अलटपलट करत तळून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे. मस्त रेसिपी होईल, नक्की ट्राय करा तुम्ही. ह्या आळूच्या वड्या खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या आहेत. मी तुम्हाला, आणि ही एक आहे ना मधली, ती शॅलो फ्राय केलेली आहे. पहा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते, इतक्या छान झालेल्या आहेत ना आतपर्यंत. तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करा. आता मी दुसरीकडे वड्या झाल्यानंतर दुसरीकडे भाजी करायला घेते आहे. तर त्याच्यामध्ये मी एका भांड्यामध्ये तेल टाकले, जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे. आणि आपलं वाटलेलं जे नेहमीचं वाटण आहे ते वाटण टाकून घ्यायचे आणि वाटण परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. आणि मग त्याच्यात आपले बेसिक मसाले टाकायचे. त्याच्यात मी हळद टाकली आहे आणि घरचा मसाला टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं मसाले वापरायचे आहेत. घरचा मसाला असला ना की मला दुसऱ्या मसाल्यांची तशी गरज पडत नाही. आता पांढऱ्या घेवड्याची आपल्याला भाजी बनवायची आहे. पांढरा घेवडा कच्चा आहे, इथं उकडलेला वगैरे काहीच नाही आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगते. आता याला छान परतून घ्या 1 मिनिटभर आणि चवीनुसार त्याच्यात मीठ टाका. मी त्याला छान चव येण्यासाठी मी त्याच्यात चिकन मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे. आता तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी ओतून घ्या, जास्त पाणी ओतू नका. आता मी 1 चमचा त्याच्यात चिकन मसाला टाकून घेतला आहे, तोही मिक्स करून घेतलेला आहे. आता मी इथं थोडंसं ट्विस्ट केलेलं आहे. मी काय केलं, इथं आपला वरण भाताचा जो कुकर लावतो ना, तो कुकर घेतला आहे. त्याच्यात ही फोडणी दिलेली भाजी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर तांदळाचा डबा, म्हणजे भात शिजवायचा होता ना, तो ठेवला आहे. आणि झाकण लावून मस्तपैकी आपल्या 3-4 शिट्ट्या काढल्यात. दोन्ही वस्तू एकाच कुकरमध्ये माझ्या शिजून झालेल्या आहेत. आता मला अजून मुळ्याची भाजीसुद्धा करायची होती. सो मी मुळा छानपैकी सालून घेतला, त्याला पील करून घेतलं आणि त्याचे गोल गोल चकत्या कापून घेतल्या. तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही हव्या त्या पद्धतीने तुम्ही चिरून घ्या. झटपट ही भाजी बनते. बऱ्याच जणांना आवडत नाही, पण मला मुळा आवडतो म्हणून मी आज उपवासाच्या दिवशी केला होता. आणि छान रेसिपी होते, अजिबात त्याला वेळ लागत नाही. चपाती किंवा भाकरीबरोबर तुम्ही करू शकता. ठीक आहे. छानपैकी त्याचे मी असे गोल स्लाईस केलेले आहेत. तुम्ही त्याचे चौकोनी किंवा छोटे तुकडेसुद्धा करू शकता. आता पाण्याने धुवून वगैरे घ्या, त्याचा वास येतो बऱ्याच जणांना, म्हणूनसाठी याला 2-3 पाण्याने मुळ्याला धुवून घ्यायचे. ठीक आहे. आता मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये बऱ्यापैकी तेल टाकले, मोहरी आणि जिरे टाकलेत आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे. फक्त टोमॅटोच्या पाण्यातच आपल्याला ह्या मुळ्याला शिजवायचं आहे. आता त्याच्यामध्ये हळद टाकली आहे आणि लाल तिखट टाकून घ्या थोडंसं, किंवा तुम्ही घरचा मसालासुद्धा टाकू शकता. आता मुळा टाकून घ्या आणि त्याला परतून घ्या. चवीनुसार मीठ टाका आणि मग तुम्ही मसाला टाका, कारण मसाला तेलात अगोदर करपण्याची शक्यता असते म्हणून. ठीक आहे. हवे ते मसाले इथं मी धने पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे. तुम्हाला आता काय करायचे, लगेच याला झाकण लावून ठेवायचे आणि स्लो गॅसवर शिजवायचं आहे. या पद्धतीने मी कुकर जसा हलवला ना, त्या पद्धतीने हलवत आपल्याला भाजी शिजून घ्यायची. आता तिकडं मी त्याला शिफ्ट करते. आता इकडे जे बेसनचं डाळीचं जे बॅटर राहिलं होतं ना, त्याच्यात कांदा टाकून मी त्याचीसुद्धा छोटी छोटी छान भजी करून घेतली.
आता आपल्या इकडे मुळ्याची भाजी झाली आहे, पाहू शकता तुम्ही 5 मिनटात ही भाजी होऊन जाते. कोथिंबीर टाकली. आता दुसरा कुकरसुद्धा मी काढून पाहते. पहा आपली भाजीसुद्धा झाली आहे आणि भातसुद्धा झालेला आहे. कोथिंबीर टाकून तिलासुद्धा सर्व करून घ्या. मस्त दाणे शिजून गेलेले आहेत, म्हणजे एकाच कुकरमध्ये भात आणि भाजी दोन्ही रेडी झाले. आता आपल्या वड्या झाल्या, ती भजी झाली, भात चपात्या झाल्या, त्याचबरोबर ही रस्सा भाजीसुद्धा आपली झालेली आहे आणि मुळ्याची भाजीसुद्धा झाली. आता ताट करून घेते. कशी वाटली तुम्हाला आजची थाळी नक्की कमेंट करून सांगा. गुलाबजामची रेसिपी लवकरच येईल. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.